श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. देव आज तुला सांगत आहे, बाळा, हे जग स्वार्थी आहे पण मी नाही. पुढील 5 मिनिटात तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल. तुझ्या पाठी लागलेली सर्व व्याधी नष्ट होऊन तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. बाळा, मी फक्त पोकळ आश्वासने देत नाही, मी सांगतो ते करतो. बाळा, मी शिक्षा देणारा देव नसून तुझ्यावर प्रचंड प्रेम करणारा देव आहे. पुढील 5 मिनिटात तुझे आयुष्य या रात्रीत पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल. हा तुझ्यासमोर चुकून आलेला व्हिडिओ नाही. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्याची आणि कठीण काळ नष्ट करण्याची शक्ती यामध्ये आहे. आणि बाळा, भूतकाळातील तुम्हाला रडवणारी प्रत्येक वाईट गोष्ट निघून जाईल. मी तुला सगळ्या संकटातून, अडचणीतून बाहेर काढेन, सुरक्षित ठेवीन. मी तुला भरपूर आरोग्य, संपत्ती आणि यश देऊ इच्छितो, जेणेकरून तुम्ही इतरांना मदत करू शकाल. बाळा, मी फसवणारा देव नाही रे. फसवणारा देव नसून मी भरपूर काही देणारा देव आहे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद मिळतील. माझ्या वचनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील. बाळा, हा स्वामी संदेश ऐक. तुझ्या आयुष्यात नवीन चमत्कार, नवीन सुरुवात आणि नवीन संधीची वेळ आहे. मी या दत्त जयंतीपर्यंत तुमचा आशीर्वाद दुप्पट करीन. हे तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल, परंतु हे तितकेच सत्यही आहे. परंतु मी जे बोलतो त्यावर विश्वास ठेवा. मी एक देव आहे ज्या गोष्टी वाढवता येतात आणि मी तुम्हाला खूप आशीर्वादही देतोच. आणि तुमचा विश्वास माझ्यावर असेल ना, तर कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष जरूर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाळा, तुझी 100% कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होणारच. आणि तुमचा माझ्यावर विश्वास असेल ना, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. उद्याच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद मिळतील. माझ्या वचनावर विश्वास ठेव आणि मग बघ, तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील. मी भरपूर देणारा देव आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे. जो कोणी हे वाचत असेल, ऐकत असेल, त्यासाठी हा योगायोग नाही. तुम्ही हे वाचत आहात कारण देवाने तुमच्यासाठी काही खास योजना आखल्या आहेत. आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. ज्यांना याची गरज आहे, जे दुःखी आहेत, अडचणीत आहेत, त्यांना जरूर शेअर करा. तुम्ही भाग्यवंत ठराल. बाळा, हीच तुमची वेळ आहे नवीन संधी शोधण्याची, एकामागून एक चमत्कार अनुभवण्याची. मला समजते तुमच्या आयुष्यात आजारपण, डिप्रेशन, दुःख असू शकतात, पण कृपया आशा तुम्ही गमवू नका. पण मी तुमचे दुःख, आजार बरे करण्यासाठी आलो आहे. तुमच्या हृदयातील शांतता आणि प्रेम पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. बाळा, सुखासाठी धडपडत आहेस, काळजी करू नकोस. तुझे आयुष्य लवकरच सुखासमाधानाने आम्ही भरून टाकणार आहोत. बाळा, परिस्थिती कशीही असो, हार मानू नकोस, भिवू नकोस, पुढे जात जा. तू चांगले कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नकोस. कर्म करणे हे तुझे परम कर्तव्य आहे रे बाळा, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही आमची जबाबदारी आहे. बाळा, मी सर्वत्र आहे, चराचरात आहे. आकाशी मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे, ध्रुवावर, चंद्रावर, पृथ्वीवरही मीच आहे, कैलासावरही मीच आहे. सगळ्यात महत्त्वाचे, तुझ्या अंतर्मनात, हृदयातही मीच आहे. मी इथेच आहे, कोठेही गेलो नाही, नित्य तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुम्ही विसरू नका, आम्ही कणाकणात वावरतो. बाळा, दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर, घड्याळ म्हणते काळाची पावले ओळख, खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव, छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव, पण जमीन म्हणते पावले मात्र माझ्यावरच राहू देत. आणि बाळा, झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही रे. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो याचा विचार कर. यातच जीवनाचा अर्थ असतो.
आणि मगच तू खरा यशस्वी ठरशील. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, लोकांच्याकडे बंगला, गाडी किंवा इतर सर्व सुखवस्तू आहेत, आपल्याकडे नाहीत म्हणून नाराज होऊ नकोस रे. या वस्तू असणे म्हणजे परिपूर्ण जीवन नव्हे. दुसऱ्याला दुःख न देता मिळवलेली स्वकष्टाची कमाईमध्ये कुणाचा तडपडता आत्मा नसतो ना, किंवा कुणाचा शाप नसतो ना. असते ती सत्यावरची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि लोकांचा आशीर्वाद. जीवन सार्थ बनवण्यासाठी हीच खरी कमाई असते रे बाळा. बाळा, तू धीर धर. काही गोष्टी मिळायला उशीर झाला की आपण लगेच घाईघाईने नको तो मार्ग स्वीकारतो, कारण संयम कुठवर ठेवायचा हा मोठा प्रश्न असतो. परमेश्वर कधीही कोणत्याही गोष्टीला उशीर करत नाही, आणि केल्यास तर त्याला भरून काढल्याशिवाय तो राहत नाही, हे लक्षात ठेव. फक्त आपल्यात संयम हवा. खरी कसोटी ही विश्वासाची आहे. आणि बाळा, आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे, पण इतका महत्त्वाचा नाही की पैसा पोट भरण्या इतकाच, याच्यापेक्षा जास्त नाही. पैशापेक्षा सगळ्यात महत्त्वाचे आपले पुण्य, चांगले पुण्य आहे रे बाळा, समाधान आहे. कारण यावरून मी तुला एक उदाहरण सांगते की 2 मित्र खूप वर्षानंतर भेटतात. आलिशान गाडीतून उतरलेला श्रीमंत मित्र त्याच्या रस्त्यात भेटलेला गरीब मित्राला घेऊन पार्कमधल्या बाकड्यावर बसून गप्पा मारत होते. शाळेतल्या आठवणी जागवत ते भेळ खात होते. श्रीमंत मित्र म्हणाला, तुझ्या माझ्यात तर काय फारच फरक पडला रे, आणि खूप अंतरसुद्धा. आपण खरं तर दोघेही एकत्र शिकलो, खेळलो, वाढलो, पण बघ मी कुठे आज पोहोचलो आहे आणि तू कुठे राहून गेलास रे. चालता चालता तो गरीब मित्र अचानक थांबला. त्या श्रीमंत मित्रानं विचारलं, का थांबलास रे? अचानक तो गरीब मित्र म्हणाला, तुला काही आवाज आला का रे? श्रीमंत मित्राने पाठीमागे पडलेले 5 रुपयाचे नाणं उचलून तो म्हणाला, अरे हे नाणं तर माझ्या खिशातून पडले होतं, त्याचाच आवाज आला होता हा. हे ऐकतच गरीब मित्र तिथल्या एका काटेरी रोपट्याजवळ गेला. त्यामध्ये एक फुलपाखरू पंख फडफड करत होतं. नाजूकपणे त्या फुलपाखरूला बाहेर त्याने काढले आणि त्या गरीब मित्राने त्याला आकाशात मुक्तपणे सोडून दिलं. श्रीमंत मित्राने विचारलं की तुला त्या फुलपाखराचा आवाज कसा काय ऐकू आला रे? यावर तो गरीब मित्र म्हणाला, दोस्ता, हाच तर फरक आहे. तुला धनाचा आवाज ऐकू आला आणि मला मनाचा. स्वतःचा आधार स्वतः असेल ना, की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही रे. कोणासाठी कोण, यापेक्षा आपल्यासाठी आपण, हे समजले ना तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी हे नक्कीच थांबेल. बाळा, परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही रे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहित असतात. आणि बाळा, चांगले होणार आहे हेच गृहीत धरून चला, बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा असेल. बाळा, आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ना की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच, आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. त्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. बाळा, ज्या घरात माणसाची मनं वस्तूपेक्षा जास्त जपली जातात ना त्या घरात सुख, आनंद भरभरून असतो आणि घर समाधानी असतं. म्हणजेच घराचे खऱ्या अर्थाने घरपण टिकून राहतं, हे लक्षात ठेव. तर स्वामी भक्तांनो, दत्त महाराजांचा सगळ्यात महत्त्वाची मी तुम्हाला मोठी सेवा सांगणार आहे की दत्त महाराजांचा घोर कष्टोद्धरण स्तोत्र, दत्त भावनी आणि तारक मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे दत्त जयंतीपर्यंत. या सेवेमुळे आपली कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होते. आयुष्यातील सर्व दुःख, संकटे, आजारपण नष्ट होतील. घोर व्याधी जळून जाईल. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही या सेवेत शेवटपर्यंत राहा, कारण दत्त महाराज तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत. मित्रांनो, आपण प्रथम आपल्याला दत्त जयंतीपर्यंत आपल्याला रोज एकदा, मित्रांनो, आपण दत्त भावनी ही दत्त जयंतीपर्यंत रोज एकदा तरी म्हणायचीच आहे. सकाळी तुम्ही म्हणू शकता किंवा संध्याकाळी, ज्यांना जमेल तशी तुम्ही म्हणू शकता. कारण दत्त भावनी ही श्री दत्तात्रेयांचे प्रिय स्तोत्र आहे. दत्तात्रेय ही अत्री आणि अनसूया यांचे पुत्र आहेत. कारण याला दत्त भावनीस दत्त चालिसा असेही म्हटले जाते. हिंदू धर्मात दत्त भावनीला विशेष महत्त्व आहे. भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे दिव्य असे स्तोत्र आहे. बाळा, श्री गुरुचरित्र, श्री दत्त पुराण या सगळ्या ग्रंथाचे सार हे दत्त भावनीत आहे. गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य आपल्याला मिळते. ज्यांना कुणाला गुरुचरित्र वाचता येत नाही किंवा जमणार नाही
त्यांनी दत्तभावांनी दत्त जयंतीपर्यंत आपल्याला रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी. गुरुचरित्र वाचल्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होते. यामुळे पिशाच बाधा म्हणजे बाहेरची बाधा, आजारपण, भांडण, सांसारिक समस्या, वादविवाद, संतानप्राप्ती, अनेक दुःख, अधिक संकटे 101% दूर होतात. याचा अनुभव तुम्ही वाचन चालू केल्यानंतरच तुम्हाला येईल, हे मी खात्रीने सांगते. आणि दत्तभावांनी वाचून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांचे घोर कष्टोद्धरण स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. या स्तोत्राने भयंकर संकटे, रोग, कर्ज, दुःख आणि सर्व त्रासांवर जालीम उपाय म्हणजे श्री दत्त महाराजांचे घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे 11 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. हे स्तोत्र लहान आहे, त्यामुळे आपण 11 वेळा म्हणण्यासाठी आपल्याला एक अर्धा तास लागेल, पण आपल्याला म्हणायचेच आहे. कारण मित्रांनो, या स्तोत्राच्या नावातच आहे घोर कष्ट उद्धार. म्हणजे जे भक्त भयंकर कष्टात आहेत, मोठ्या संकटात आहेत, अशा भक्तांचा उद्धार व्हावा, दत्तात्रेयांची स्वामींची कृपा व्हावी, या संकटातून त्यांना तेजाची, विजयाची, प्रकाशाची वाट दत्तात्रेयांकडून, स्वामींकडून लाभावी, यासाठी हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. हे स्तोत्र दत्तभावांनी म्हणून झाल्यानंतर 11 वेळा रोज या स्तोत्राचे पठण आपल्याला करायचं आहे. दत्त जयंतीपर्यंत तुमचे कसलेही दुःख, कष्ट असेल, तुम्हाला दत्तगुरू म्हणजे स्वामी सुखरूप यातून बाहेर काढतीलच. आणि यानंतर आपल्याला तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र याचे पठण करायचं आहे. तारक मंत्र कसा म्हणायचा आहे याचा मी व्हिडिओ केला आहे, तो व्हिडिओ माझ्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता. तारक मंत्र आपल्याला 3 वेळा किंवा 5 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला जमेल तसं तुम्ही म्हणू शकता. तारक मंत्र म्हणजे तारणारा. तुमचे दुःख, संकट स्वामी तारतात व तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदते. इतकी तारक मंत्रात या शक्ती असते. मग तुमचे कसलेही दुःख असू देत, अगदी अशक्यही शक्य करतील स्वामी. कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. ब्रह्मांडातील फक्त कोणतीही शक्ती स्वामींच्या पुढे नाही. या तिन्ही त्यामुळे फक्त मनोभावे ही सेवा करा. या तिन्ही सेवेमुळे तुमच्या जीवनात दत्त जयंतीपर्यंत खूप बदल घडेल. साक्षात दत्तगुरू तुम्हाला दर्शन देतील. त्यामुळे दत्त जयंतीपर्यंत हा व्हिडिओ तुमच्याकडे आज येईल. दत्त जयंतीपर्यंत प्रथम दत्तभावांनी आपल्याला म्हणायचे आहे, त्यानंतर 11 वेळा घोर अष्टोद्धरक ते म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचं आहे. हे दत्त जयंतीपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे. दत्तगुरू तुम्हाला साक्षात दर्शन देतील. कारण भक्तांच्या भक्तीला देवसुद्धा खाली येतो, हे लक्षात ठेवा. कारण त्याचा आशीर्वाद आपल्याला लाभतो दत्तांचा. त्यामुळे खूप श्रद्धेने आणि निर्मळ मनाने ही सेवा करा. ज्यांना वाचता येत नाही संस्कृत, त्यांनी घरातील एखाद्या सदस्याकडून वाचून घ्या, नाहीतर यूट्यूबवर सर्च करून ऐकले तरी चालेल. आणि मित्रांनो, आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल ना, जे चांगलं घडलं ते विसरण्याचा प्रयत्न करा. गुरु कधीही करावा लागत नाही रे बाळा. जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात. आपल्यातील शिष्य जागा होणं हे गरजेचं असतं, इतकंच. बाळा, भूतकाळातील काही चिंता असतील, संकटे असतील किंवा काही गोष्टी वाईट घडलेल्या असतील तर त्या विसरण्याचा प्रयत्न कर. त्यासाठी तुझ्या मुखात सतत श्री स्वामी समर्थ नामाचा जप ठेव, दत्तगुरू नामाचा जप ठेव. म्हणजे तू पुढच्या भावी यशस्वी आयुष्यासाठी तुला कोणतेही मनात वाईट विचार तुझ्या येणार नाहीत आणि तुझी सगळी दुःख, संकटे हरतील किंवा निघून जातील. त्यासाठी तू यशस्वीपणे सज्ज होशील, हे लक्षात ठेव. आणि या ज्या मी तुला सेवा सांगितल्या आहेत त्या दत्त जयंतीपर्यंत कर. तुझ्या आयुष्याचे सोने होईल आणि तुझ्या आयुष्यातील सगळे संकटे दूर होतील आणि तुझ्या आयुष्यात सुख, समाधान, संपत्ती सगळ्या गोष्टी तुला मिळतील आणि दत्त महाराजांची तुला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही दत्त जयंतीपर्यंत, हे लक्षात ठेव. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा, दत्तगुरू नामांचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही भाग्यवंत ठराल. श्री स्वामी समर्थ.